नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC 365 या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट क मुख्य परीक्षेचा एक्झाम पॅटर्न व सिलेबस पाहणार आहोत. महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा जी कंबाईन घेतली जाते त्याचा अभ्यासक्रम आपण आधीच बघितलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच. तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. दुय्यम निरीक्षकचा सर्वप्रथम आपण याचा एक्झाम पॅटर्न काय असतो ते पाहूया. दुय्यम निरीक्षक मुख्य परीक्षेमध्ये दोन पेपर असतात. पेपर 1 हा मराठी इंग्रजीचा असतो व पेपर क्रमांक 2 हा सामान्य क्षमता चाचणी व पदासंबंधीचे ज्ञान यावर असतो. तसेच दोन्ही पेपर हे 100 मार्काचे असतात. पेपर 1मध्ये दोन विषय आहेत, मराठी आणि इंग्रजी. यात मराठी 60 गुणांना आहे तर इंग्रजी 40 गुणांना आहे. तसेच सामान्य क्षमता चाचणी या पेपरला 100 गुण आहेत. तसेच मराठीवर 60 प्रश्न विचारले जातात व इंग्रजीवर 40 प्रश्न विचारले जातात. तर इथे एक सांगण्यात अर्थ की एक MCQ हा 1 मार्काला आहे. तसेच सामान्य क्षमता चाचणीमध्ये प्रश्नसंख्या 100 आहे, म्हणजेच एक MCQ 1 मार्काला. तसेच पेपर 1मधील मराठी हा विषय जो आहे याचा दर्जा 12वीचा आहे, तर इंग्रजी या विषयाचा दर्जा पदवीचा आहे. तसेच पेपर 2 सामान्य क्षमता चाचणी व पदासंबंधीचे ज्ञान याचा दर्जा पदवीचा आहे. तसेच मराठी इंग्रजीचं मीडियम तर तेच राहणार, कारण की हे भाषा विषय आहे. तसेच सामान्य क्षमता चाचणी व पदासंबंधीचे ज्ञान या पेपरचं माध्यम हे मराठी व इंग्रजी आहे. म्हणजेच पेपर 2मधील प्रश्न हे मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेत असतील. तुम्हाला जी भाषा सोयीस्कर आहे त्या भाषेत प्रश्न वाचून त्याचं उत्तर द्यायचं आहे. तसेच दोन्ही पेपरचा कालावधी हा 1-1 तासाचा आहे. म्हणजे तुम्हाला दोन्ही पेपरमध्ये एका तासामध्ये 100 MCQ म्हणजेच 100 प्रश्न सोडवायचे आहेत. तसेच प्रश्नपत्रिकेचे स्वरूप हे वस्तुनिष्ठ बहुपर्याय आहे. म्हणजेच तुम्हाला एक प्रश्न दिला जाईल व त्याखाली 4 ऑप्शन दिले जातील. तुम्हाला एक करेक्ट ऑप्शन चूज करायचा आहे. तसेच इथे दोन्ही पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे आणि ही निगेटिव्ह मार्किंग 1/4 आहे. म्हणजे तुमचे 4 उत्तरे चुकली तर एका बरोबर उत्तराचे मार्क कमी होतील. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुमचे 4 उत्तरे चुकली तर तुमचा 1 मार्क तुम्हाला मिळालेल्या मार्क्समधून कमी करण्यात येईल. चला आता दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट क मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम पाहूया. सर्वप्रथम आपण पेपर 1चा अभ्यासक्रम पाहूया. पेपर 1मध्ये दोन विषय आहेत, मराठी आणि इंग्रजी. मराठीच्या अभ्यासक्रमामध्ये आयोगाने असं दिलं की सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग, तसेच उतार्यावरील प्रश्न. तर एकंदरीत मराठीच्या ग्रामरवर तसेच यामध्ये एक उतारासुद्धा येतो. म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ उपयोग यावरही MCQ फॉर्मॅटमध्ये प्रश्न विचारले जातात. तसेच इंग्रजीमध्ये मराठीसारखाच सिलेबस आहे. कॉमन वोकॅब्लरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस म्हणजे त्याचा अर्थ म्हणी आणि वाक्यप्रचार, अँड देअर मीनिंग. तसेच कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज म्हणजे उतारे. एक प्रिव्हियस इयर पेपरचं ॲनालिसिस केलं तर असं कळतं की इथे ग्रामर तसेच मराठीमध्ये एक पॅसेज येतो आणि इंग्रजीच्या ह्याच्यावर एक पॅसेज येतो. तर आता आपण पेपर क्रमांक 2चा अभ्यासक्रम पाहूया. पेपर क्रमांक 2मधील जो पहिला टॉपिक आहे तो आहे चालू घडामोडी जागतिक तसेच भारतातील. इथे एक गोष्ट सांगण्यासारखी की इथे महाराष्ट्राचा चालू घडामोडी असा उल्लेख केलेला नाही आहे. म्हणजे आपल्याला भारतीय तसेच जागतिक चालू घडामोडीवर जास्त फोकस करायचा आहे. दुसरा टॉपिक जो आयोगाने दिला आहे तो आहे बुद्धिमत्ता चाचणी. यावर आयोगाने असं दिलं की उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी यावर प्रश्न असतात. बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे आपण जे 4थी 7वी स्कॉलरशिपला बुद्धिमत्ताचे प्रश्न सोडवायचो त्या टाईपचे प्रश्न असतात. पण जरा यावेळेस या पेपरमध्ये लेवल थोडी हाय असते. भारतीय राज्य घटना यामध्ये मग घटना कशी तयार झाली, घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्त्वे, घटनेची महत्त्वाची कलमे तुम्हाला माहीत पाहिजेत, ठळक वैशिष्ट्ये माहीत पाहिजे, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्य, तर आपण इंग्लिशमध्ये फंडामेंटल राईट्स अँड फंडामेंटल ड्युटीज असं म्हणतो. याचे सर्व कलमे तुम्हाला माहीत पाहिजे, मूलभूत हक्क आणि कर्तव्याचे. तसेच राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे, त्याच्यामधलं शिक्षण, युनिफॉर्म सिव्हिल कोड हा कलम 44च्या अंडर दिलेला आहे. तसेच स्वातंत्र्य न्यायपालिका. इथं जरी मार्गदर्शक तत्त्वामध्ये 3च गोष्टीचा उल्लेख केला असेल, शिक्षण, युनिफॉर्म सिव्हिल कोड व स्वतंत्र न्यायपालिका, तरी पण तुम्हाला सर्वच्या सर्व मार्गदर्शन तत्त्वे माहीत पाहिजे, त्यांची कलमं माहीत पाहिजे. जर पुढचा सब टॉपिक दिलेला आहे राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ यांचा रोल, यांचे अधिकार, यांचं कार्य काय असतं. तसेच राज्य विधिमंडळ, त्याच्यामध्ये मग विधानसभेमध्ये किती मेंबर असतात,
तिथल्या अध्यक्षांची निवड वगैरे कशी होती हे सर्व तुम्हाला माहीत पाहिजे. नंतर विधान परिषद, त्यांचे सदस्य, विधान परिषदमध्ये सदस्य कसे निवडले जातात, तिथं बरेचसे टाईप आहेत. गव्हर्नर थ्रू निवडले जातात, जे लोकल पंचायती राज इन्स्टिट्यूशन असतात त्यांच्या थ्रू निवडले जातात, आमदारातून निवडले जातात. हे सगळं तुम्हाला माहीत पाहिजे की किती आमदार निवडले जातात. इथे मी तुम्हाला प्रश्न विचारतो की गव्हर्नरद्वारे विधान परिषदेमध्ये किती प्रमाणात आमदार निवडले जातात, म्हणजे त्याचा एक तुम्हाला टक्का सांगायचा आहे. तसेच अधिकार, कार्य व रोल, विधी समित्या. तसेच इथे एक जे वरी दिलं आहे घटनेची महत्त्वाची कलमे. आपल्याकडे कलमे बरेच आहेत, तर यातील कलम पाठ करत बसायचे नाही. तुम्ही वारंवार त्या विषयाचं वाचन केल्यानंतर जी महत्त्वाची कलमे आहेत ते आपोआप तुमच्या लक्षात बसतील. जास्त करून यातील तुम्हाला फंडामेंटल राईट्स म्हणजे मूलभूत कर्तव्य, फंडामेंटल ड्युटीज म्हणजे फंडामेंटल राईट्स म्हणजे मूलभूत हक्क, फंडामेंटल ड्युटीज म्हणजे मूलभूत कर्तव्य, तसेच DPSP म्हणजे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, यामधील सर्व कलमे तुम्हाला पाठ पाहिजे. तसेच मग एक घटना दुरुस्तीचं कलम आहे 368, हे काय आहे तुम्हाला माहीत पाहिजे. तसेच एमर्जन्सी, आपत्कालीन, याच्यावर एक 352, 356, 365 ही कलमे नेमकी काय आहेत हे तुम्हाला माहीत पाहिजे. राष्ट्रपती शासन कोणत्या कलमाद्वारे लावलं जातं हे मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कमेंट करून सांगा. पुढील जो टॉपिक आहे तो आहे माहितीचा अधिकार अधिनियम 2005 व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015. हे दोन्ही ॲक्ट्स तुम्हाला चांगले करायचे आहेत आणि यांच्या PDF तुम्हाला ऑनलाईन भेटतील. या ॲक्ट्समध्ये कोणकोणती कलमं आहेत, त्यांचे नंबर काय हे तुम्हाला व्यवस्थित माहीत पाहिजे. तसेच संगणक व माहिती तंत्रज्ञान हा पुढचा टॉपिक आहे. यामध्ये आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर, डाटा कम्युनिकेशन, नेटवर्किंग, वेब टेक्नॉलॉजी, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध. सध्या सायबर गुन्हे वाढत चाललेले आहेत, त्यामुळे याच्यावर तुम्ही जास्त लक्ष केंद्रित करा. तसेच नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिराळ्या सेवा सुविधांची माहिती मिळवण्यासाठी होणारा उपयोग, भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व त्यांचा दर्जा, शासनाचे कार्यक्रम जसे मीडिया लॅब एशिया, विद्यावाहिनी, ज्ञानवाहिनी, सामूहिक माहिती केंद्र इत्यादी, माहिती तंत्रज्ञान उद्योगातील मूलभूत प्रश्न व त्यांचे भविष्य. यातले बरेचसे टॉपिक तुम्हाला जर समजा कोणत्या पुस्तकात मिळत नसतील तर तुम्ही ऑनलाईन सर्च करा, तुम्हाला याच्यावर माहिती मिळून जाईल. जसे की मीडिया लॅब एशिया, विद्यावाहिनी, ज्ञानवाहिनी. इथे खूप महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारतो की मीडिया लॅब एशिया याचं आता एक नवीन नाव आहे, ते नाव काय आहे ते तुम्ही मला कमेंट सेक्शन बॉक्समध्ये लिहून कळवा. तुम्हाला जर माहीत नसेल तर गुगलवर जा, सर्च करा, त्याचा अबाउट अस बघा आणि याविषयी मला माहिती तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कळवा. मोस्टली याचं नाव आता सध्या काय आहे मीडिया लॅब एशियाचं, हे मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. पुढील जो टॉपिक आहे तो आहे मानवी हक्क व जबाबदाऱ्या. यामधील जे सब टॉपिक आहेत ते आहे संकल्पना, आंतरराष्ट्रीय मानवी हक्क मानक, त्या संदर्भातील भारतीय राज्यघटनेतील तरतूद, भारतातील मानवी हक्क व जबाबदाऱ्या यंत्रणेची अंमलबजावणी व संरक्षण, या सर्व बाबी तुम्हाला माहीत पाहिजे. तसेच भारतातील मानवी हक्क चळवळ, मानवी हक्कापासून वंचित राहणाऱ्यांच्या समस्या, गरिबी, निरक्षरता, बेकारी, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक प्रथा यासारख्या अडचणी. मग कंसात आयोगाने असं दिलं की हिंसाचार, भ्रष्टाचार, दहशतवाद, कामगारांचे शोषण, संरक्षित गुन्हेगारी इत्यादी. तसेच लोकशाही व्यवस्थेतील एकमेकांचे हक्क, मानवी प्रतिष्ठा व एकतेचा आदर करण्यासंबंधी प्रशिक्षणाची गरज व महत्त्व. तसेच आता इथून पुढे जे आहेत ते काही ॲक्ट्स आहेत. या ॲक्ट्सची तुम्हाला PDF ऑनलाईन मिळेलच. हे ॲक्ट्स कोणकोणते दिलेत आयोगाने? नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955, मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचारास प्रतिबंध अधिनियम 1989, हुंडाबंदी अधिनियम 1961, त्यानंतर महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान. हे एक स्कीम आपल्याला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची करायची आहे. तर हे जे ॲक्ट्स आहेत हे सर्व ॲक्ट्सची तुम्हाला PDF ऑनलाईन मिळेल. त्या PDF तुम्ही डाउनलोड करा, त्याचा चांगला अभ्यास करा. यामध्ये विचारलं काय जातं, कलमावर प्रश्न विचारले जातात. एक महत्त्वाची काही कलमं असतात त्या ॲक्टमध्ये, ती कलमं तुम्हाला माहीत पाहिजे. तसेच 7 ते 10 हे या गोष्टी रूल्स, मॅन्युअल आणि ॲक्ट्स आहेत. जी पहिली आहे ती आहे बॉम्बे प्रोहिबिशन ॲक्ट 1949. पुढे आहे ते द महाराष्ट्र एक्साईज मॅन्युअल व्हॅल्यूम 1, महाराष्ट्र एक्साईज मॅन्युअल व्हॅल्यूम 3 आणि द प्रोहिबिशन अँड एक्साईज मॅन्युअल व्हॅल्यूम 2. हे तिन्ही मॅन्युअल तुम्हाला ऑनलाईन भेटतील. त्याची PDF तुम्ही डाउनलोड करा, त्याचा चांगला अभ्यास करा.
यामध्ये कलम, रूल्स या बाबींवर प्रश्न विचारले जातात व यावर हमखास प्रश्न असतात. त्यामुळे या बाबी तुम्हाला चांगल्या करायच्या आहेत. आणि हे एक्साईज मॅन्युअल आपल्याला करावेच लागतात, कारण की आपण एक्साईज सब इन्स्पेक्टरची मुख्य परीक्षा देतो आहे, त्यामुळे आपल्याला हे गोष्टी माहीतच पाहिजे. तर एकंदरीत हा एक्साईज सब इन्स्पेक्टर मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम आहे. तुम्ही हा व्यवस्थित बघून घ्या. तसेच याची PDF तुम्हाला आयोगाच्या वेबसाईटवर मिळेलच. तसेच ही PDF आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकत आहोत. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स व कमेंट सेक्शनमध्ये मिळेल. तिथून तुम्ही ती डाउनलोड करू शकता. यामध्ये प्रिलिम्स आणि मेन्स या दोन्हीचाही अभ्यासक्रम आहे. तसेच मी अजून एक सांगेल की या अभ्यासक्रमासोबत तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस करायचं आहे, कारण की तुम्हाला यातून कळेल की कोणत्या घटकावर किती प्रश्न विचारले जातात, ते कोणत्या स्वरूपाचे असतात, या बाबी तुम्हाला कळतील. हे पेपर्स तुम्हाला सध्या आयोगाच्या वेबसाईटवर भेटतील आणि लवकरच आपण हे पेपर आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकूयात. तिथे तुम्ही त्याचा अपडेट बघून घ्या. या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, विद्यार्थी मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.